त्यानंतर आमचे आदरणीय बाबूदादा घारे यांना देखील विनंती करतो की व्यासपीठावरती आपण येऊन असा नसावा. ऑनगोईंग मॅच मध्ये येते. त्यानंतर त्यानंतर आदरणीय जगदीशजी घोलप आणि त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वरजी पायगुडे यांना देखील मी विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. लास्ट मॅच ऑफ दिस डे 4 दिवसीय शृंखला आणि या चौथ्या दिवसातील अंतिम सामना आपल्या समोर. एकीकडे माणगाव आणि त्यांच्या विरोधात तमनाथ दोनही वासरेखोंडा विभागातील हे संघ आहे. पहिलाच बॉल घेऊन अनिकेत तयार होतोय. पहिलाच बॉल यार्कर लेंथ लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. निलेश पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. अप्रतिम बॅटिंग निलेशची राहिली या स्पर्धेमध्ये संपूर्ण दिवसामध्ये. परंतु तमनाथ संघानं दोनही मॅचेस आपण जर पाहिल्या ना तर लो स्कोरिंग मॅच त्यांनी जिंकल्यात आणि इथपर्यंत ते पोहोचलेत. आणि त्याचप्रमाणे धावा चेस करत माणगाव संघ इथपर्यंत पोहोचलाय. आदरणीय ज्ञानेश्वरजी पायगुडे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आणि तदनंतर आदरणीय जगन्नाथजी पायगुडे यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन असं नसावा. क्रॉस द बॅट निलेशचा फटका ऑन साइडला आसमानी टोला. बॉलला मिळाले लांबी मिळाले अंतर. बॉल होतोय चूम अंतर. निलेश भद्रिकेचा येतोय हा दर्जेदार षटकार. थँक यू डीजे. 2 बॉल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 7 ते आकड्यावरती. डिसायडर मॅच ऑफ दिस डे. अंतिम सामना आहे. जे करायचे ते या मॅच मध्ये करत सेमी फायनल नंबर 2 मध्ये पोहोचायचंय. याच आशेने दोन संघ एकमेकाच्या विरोधात खेळतायत. धीम्या गतीचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न स्टेबल ठेवलं क्रीज वरती बॅटर निलेशला. या बॉल वरती अनिकेतनं हुशार गोलंदाज अनिकेत देखील आज पहिल्याच मॅच मध्ये इकॉनॉमिकल स्पेल 10 न सुरुवात. दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक केला अनिकेतनं. केवळ 6 धावा त्यानं खर्च केल्या. एक फार चांगली गोलंदाजी राहिली तमनाथ संघाची या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या विरोधात 2 सामन्यांमध्ये धावा चेस करत या मॅच मध्ये आता प्रथम बॅटिंग करतोय माणगाव संघ. 7 धावा आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट इन फील्डला क्लिअर केलाय बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ढकललाय. गॅप मोठी आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु त्याला चकमा देत बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये होतोय फरार. 4 धावसंख्येसाठी माणगाव संघासाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. तेजस दादा आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. अनिकेतचे षटक मैदानाच्या आतमध्ये निलेशची बॅटिंग हल्ला बोल करते अंतिम सामन्यामध्ये. अप्रतिम बॅटिंग आहे अनिकेतचा. नेक्स्ट बॉल निलेश साठी हा बॉल उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक बंटीचे प्रयत्न परंतु बॉल निघून चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक अनादर 4 टीम माणगाव साठी येतोय बॅटर निलेशच्या बॅट मधून. टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. खरं तर 6 धावसंख्येनंतर निर्धाव बॉल आणि त्यानंतर बॅक टू बॅक चे 2 4 बिफोर द रो आपण पाहतोय. बॅटर निलेश भद्रिकेच्या बॅट मधून सातत्यानं उल्लेख करतोय मी ॲज अ कॉमेंटेटर. वासरेखोंडा विभागातील एकमेव हा फलंदाज आहे, एकमेव खेळाडू आहे ज्यानं बाईक जिंकली. कारण प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की एक स्वप्नातील बाईक त्याने जिंकावीत आणि ते स्वप्न साकार झालंय निलेशचं आणि तिथून त्याचा खेळ अगदी द्विगुणित होतोय. ही तमाम वासरेखोंडाकरांसाठी देखील एक चांगली गोष्ट आहे मी तर म्हणेल. आपल्याच विभागातील एखादा खेळाडू एका मोठ्या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करतो ना त्यावेळी आपल्या विभागाचं नाव देखील कला गुणांनी भरलं असतं आणि हेच कार्य करतोय गावासाठी. हुक केला पाठीमागे. शॉट फायनलला क्लिअर करत दन दन करत बॉल चाललाय.
लगातारचा तिसरा धमाका बॅटर निलेशच्या बॅट मधून. हा तिसरा लगातारचा चौकार येतोय. विस्फोटक बॅटिंग आहे. टोटल एका षटकाचा खेळ संपला. माही रुटे पंच सांगतायत आफ्टर 1 ओव्हर्स कंप्लीट. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर ठेवली तर टोटल रन्स 19 धाबा आहेत. एकही गडी बाद नाहीये. आणि इथे टॉस खरं तर जिंकला होता तमनाच संघाने आणि तो निर्णय अंगलाट आलाय की काय ही स्थिती निर्माण करून दिली आहे बॅटिंग मार्क वरती निलेश बद्रिकेनं. 1000 रुपयाचा कॅश प्राइज मुंबई पोलीस विकी मोरे यांच्या शुभ हस्ते. बॅटिंग आणि कलागुणांवरती केलेले वावेची खऱ्या अर्थाने मायाची थाप आहे. दोनही बॅटरसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस विकी मोरे यांच्या वतीनं एका षटकात टोटल 19 धावा आहेत. आता गुड्डू भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती. चांगली बॉलिंग राहिले या स्पर्धेमध्ये गुड्डू भोईरची, परंतु एकमेकाच्या विरोधात हे खेळ करून बसले दोनही संघ. आणि आता निमित्त डिसायडर मॅच जरूर आहे, परंतु सेमी फायनल नंबर 2 मध्ये पोहोचण्याचा धाडस हा दोनही संघ स्वीकारतायत मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघांचा खेळ अप्रतिम राहिलाय, परंतु म्हणतात ना की विजयाचं सातत्य क्रिकेटमध्ये ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते विजयाचं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी लढाई मैदानाच्या आत आहे. लोवर फुलटॉस बॉल अगेन्स्ट द टर्न फ्लिक केलाय फक्त डीप मिड विकेट मध्ये. वेगानं दुसरीचा प्रयत्न थांबवलाय निलेशनं. सावधान पावित्र्य. चांगली कॉलिंग आहे दोन बॅटर्स मध्ये. या महत्वाच्या मॅच मध्ये छोट्या देखील चुका नकोयत हे निलेश दाखवतोय या बॉलवरती. एक रन ऍड होतीये. टोटल 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला टास मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये आपण दाखल का झालो. या स्पर्धेचा विजेता पद या स्पर्धेच्या विजयास्पद कामगिरीपर्यंत पोहोचायचंय आणि त्या उद्देशानं दाखल झाल्यानंतर फार चांगला खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये दोनही संघ. गुड्डू धीम्या गतीचा बॉल स्टेबल ठेवलाय बॅटरला. उत्तर नव्हतं. अचंबित करणारा बॉल, परंतु दिशा खराब. अंतिम क्षणी पंचांचा निर्णय अगदी समजूतपूर्वक येतोय. 1 मोर ऍड एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. टोटल रन्स 21 धावा आहेत धावफलकावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. टॉस गमावल्यानंतर एक अप्रतिम सुरुवात आहे माणगाव संघाची देखील. पुढे टाकलाय बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळी दिशा वेग सर्व काही सुरली ते. पंच स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे. खरं तर सुसाट गतीनं बुलेट ट्रेन धावतोय आणि या ट्रेनला जर मालगाडीमध्ये रूपांतर करायचं असेल तर गुड्डू भोईरला एक मध्ये एक निर्धाव चेंडू फेकावाच लागेल, कारण एक मोमेंटम शिफ्ट झालं या बॅटिंग करत असताना माणगाव संघाकडे आणि तो मोमेंटम कॅच ऑन करण्याचा प्रयत्न करतोय गुड्डू भोईर. रनअप मध्ये अडथळा. प्रत्येक बॉल महत्वाचा या महत्वाच्या मॅच मध्ये. संपूर्ण दिवसभरात केलेली मेहनत आणि या मॅच मध्ये केलेलं एक चांगलं काम संघासाठी उपयुक्त ठरू शकतं. टप्प्याचा बॉल. पुन्हा लाईन खराब आहे. दिशा खराब आहे. पंच सांगतायत ऍक्शन रिप्ले. अनदर वाईट बॉल दिस ओव्हर. एक्स्ट्रा नंबर 2 दिस ओव्हर खर्च होतीये. गुड्डू भोईर बॉलिंग मार्क वरती आहे. लॉफ्ट केला हेलिकॉप्टर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मोठा वार निलेश बद्रिकेचा. हा आर पार सीमा पार षटकार. हेलिकॉप्टर लुक लँड केलाय सीमा पार. व्यासपीठाच्या अगदी लंगॉनच्या डोक्यावरून व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. 28 रन्स. फुल टॉस बॉल. आणखी एक मोठा फटका. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी हेच दाखवत असताना निलेश बद्रिकेचा हा फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करणारा षटकार. कडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. सिक्सर हॅट्रिक येईल का. धीम्या गतीचा बॉल पिक केलाय. पिकअप शॉट बाय द निलेश बद्रिके. नटरा स्टाईल बॉल डिफाईन लेग मध्ये. लगातारचा तिसरा सिक्सर येतोय बॅटर निलेशच्या बॅट मधून. कमाल. थँक्यू. धावांचा जल्लोष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा जल्लोषात्मक वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये. इन कंट्रोल बॅटिंग. सातत्याने खेळाडूचा गुणगौरव मी या स्पर्धेमध्ये का केला. अभिमानास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटनं संघासाठी आणि गावासाठी करतोय. डान्सिंग डाउन द विकेट वन्स अगेन. 6 नंबर 4 ऑफ दिस ओव्हर. गुड्डू भोईर वरती काउंटर अटॅक. बॉल खटॅक सीमा पार येतोय षटकार.
थँक यू डीजे. काय अंतिम मॅच मध्ये तुफान बॅटिंग चालू आहे. धावांचा जल्लोष केला जातो डगआउट मधून पहिल्याच मॅच मध्ये. या स्पर्धेची सुरुवात करत असताना निलेश खरं तर खडतर प्रवासामध्ये होता. त्याच्या बॅट मधून पहिल्याच मॅच मध्ये धावा आल्या नव्हत्या. निलेशसाठी एक वाक्य निश्चित बोलणं गरजेचं आहे. विजलास जरी आज तू, तुझी कहाणी अजून संपलेली नाही. हे पडणं तर क्षणिक आहे, कारण जिद्द तुझी अजून संपलेली नाहीये. आणि ती जिद्द पणाला लावत अंतिम मॅच मध्ये इन कंट्रोल मध्ये बॅटिंग मार्क वरती धावा आहेत. टोटल 40 धावा आहेत. 46 धावा आहेत धावफलकावरती 2 षटकांमध्ये. 27 आल्या 2 नंबर 2 मध्ये आणि डीप मिड विकेट मध्ये घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि त्याचप्रमाणे हा बॉल देखील क्लिअर होतोय डीप मिड विकेट मध्ये अक्षय भोईरच्या विरोधात. हा मोठा षटकार येतोय आता 52 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग. एका बॅटरला बघून खरं तर दुसऱ्या बॅटरचं देखील मन चंचलित झालंय, कारण धावा येत आहेत आणि या धावा आल्यानंतर टोटल 10 बॉल मध्ये 42 या आकड्यावरती खेळतोय निलेश बद्रिके नॉन स्ट्राईक एंड वरती. राहुल बद्रिके हे दोन बंधूंची जोडी संपूर्णपणे गरज लाईन कंट्रोल मध्ये पहिल्या मॅच मध्ये राहुल, आणि तिथून देखील त्यानं मागे वळून पाहिलेलंच नाहीये. अप्रतिम बॅटिंग चालू आहे. मागे वळून बघितलंच नाहीये, कारण जो स्टार्ट मिळाला या मॅच मध्ये विस्फोटक मिळालाय. फुल टॉस बॉल अगेन्स्ट द टर्न. पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल शिव मंतर. राहुलचा देखील देखना फटका सीमा पार येतोय. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक यू डीजे. 56 ऑन बोर्ड. विलक्षणीय बुद्धिमत्तेनं बॅटिंग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये काउंटर अटॅक केला जातोय, ज्या गोलंदाजीनं डिफेंड केलं दावा खरं तर. क्रॉस द बॅट चिली टॉप एज. विकेट कीपर गोज डाऊन द कॅच. फर्स्ट विकेट इज डाऊन. टीम मानगाव राहुलच्या स्वरूपात पहिला धक्का. कमॉन डीजे. राहुल मैदानाच्या माघारी परतलाय. त्याचं काम त्यानं या मॅच मध्ये निश्चित निर्विघ्नपणे पार पाडलं. आणि आता न्यू बॅटर मुंबई पोलीस विकी मोरे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अक्षय भोईरचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑन मध्ये. उद्देश आहे उपस्थित बॉलला उचलतोय फेकतोय प्रेशर मध्ये. तमनाथ संघ संपूर्णपणे 57 धावा आहेत. अजूनही बॉल शिल्लक आहेत ते 3. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 42 आकड्यावरती खेळतोय निलेश भद्रिके. या 3 षटकांच्या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? 2 मोठे फटके, 4 षटकार आलेत मागील निलेश भद्रिकेच्या बॅट मधून. टप्प्याचा बॉल रायझिंग डिलिव्हरी घेत बॉल लॉंग स्टॉप मध्ये धावतोय. एक तर कंप्लीट केली, दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न आहे आणि 2 बघता बघता पूर्ण होत आहेत. 1 बाउन्सचा इशारा आहे पंचांचा. 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळत आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल 59 आकड्यावरती. 1 बॉल बाकी आहे. या संघानं पहिल्याच मॅच मध्ये 24 धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवलं. दुसऱ्या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये 14 पर्यंत थांबवलं आणि त्यांच्या विरोधात 59 धावा जमवल्या त्या मानगाव टीमनं. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. लॉंग स्टॉपला बॉल धावतोय टॉप एज घेत आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉपला. अगेन्स्ट द 4 निलेश बद्रिकेचा आणि टोटल 46 पर्यंत पोहोचलाय तो. टोटल 12 बॉल मध्ये अप्रतिम बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या निलेश बद्रिकेसाठी उद्या. तुफान बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये 46 धावसंख्या त्यांनी नॉट आउटच्या स्वरूपामध्ये जमवल्यात आणि त्या कॉन्फिडन्सनं डगआउट मध्ये तो पोहोचतोय. टाळ्यांच्या आक्रोशानं स्वागत केले जाते. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आता 63 धावा जमवल्यात खरं तर मानगावनं आणि 64 करत 3 षटकांमध्ये
सेमी फायनल मध्ये पोहोचायचंय ते टीम तमनाथ संघाला मॅच मध्ये. अतुल दादा यांचं देखील शुभ आगमन. मी विनंती करते अतुल दादा या आपण व्यासपीठावरती आसन असतो. आपलं सरसमय स्वागत. 64चं टार्गेट मोठ्या लक्ष्याकडे आता वाटचाल करावी लागेल. जिद्दपणाला लावत स्वतःवरती विश्वास ठेवत हार न मानता हार न डगमगता लढता लढता आता इथे जिंकण्यासाठी लढावंच लागेल टीम तमनाथ संघाला. दुसरं सत्र येईल प्रगती पथावरती. या ऐकूया सुमधुर संगीत डीजे अतुल यांकडून. पहिल्याच सत्रात 63 खर्च झाल्यानंतर 64चं टार्गेट जणू काही मोठं हे लक्ष वाटतंय. परंतु हारी बाजी को जितना हम जानते याच गीतानं आता खऱ्या अर्थाने या संगीतानं काहीतरी आत्मविश्वास घेत बॅटर 64 पर्यंत पोहोचतील का. पहिल्याच सत्रात बेधडक बॅटिंग केली आहे. संपूर्णपणे वर्चस्व या सत्रामध्ये प्रस्थापित केले मानगाव संघानं. परंतु याच गीताला अनुसरून या 64चा पाठलाग होईल का. खर तर छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. आणि तो संघर्षाची प्रेरणा घेत मैदानाच्या आतमध्ये 64चं टार्गेट बलाढ्य टार्गेट कम्प्लिटेड होईल का यावरती तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये दोन डाव असतात. एक डाव खराब गेलाय, दुसऱ्या डावात आज तो आक्रमण आणि तो कमबॅक बंटी भोईरच्या बॅट मधून होईल का. हाच उद्देश घेत मैदानाच्या आतमध्ये 64चा पाठलाग होईल का, की पहिल्याच सत्रात मिळालेला कॉन्फिडन्स हा दुमदुमत खऱ्या अर्थानं मानगाव संघा सामना जिंकेल का. लेट्स चेस इज ऑन. मोठं टार्गेट लावते सुरुवात. प्रेशर बॅटिंग मार्क वरती आहे संपूर्णपणे. पहिल्याच सत्रात 63 उभ्या केल्यानंतर 64 टार्गेट कंप्लीट होईल का यावरती लक्ष तमाम क्रीडा रसिकांचं, या क्रीडा नगरीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. स्टार टेनिस वर्ल्ड द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सरसमय स्वागत. लेट्स गेम इज ऑन.
64चा टार्गेट, पहिलाच बॉल बुंदात टाकण्याचा प्रयत्न आहे. यार्कर लेंथ ब्रह्मास्त्र. कॉन्फिडन्स मिळालाय पहिल्याच सत्रात. आता कॉन्फिडन्स कॅरी ऑन करत असताना पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. दुसरा डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या डावात षटकार पाहिले, 4 लगातारचे षटकार निलेश बद्रिकेचे कोण विसरेल. सातत्यानं गुणगौरव केला या खेळाडूचा आणि त्याच उत्तर यानं या सामन्यामध्ये दिलंय. क्रॉस बॅट, पर्यायच नाहीये. मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये. प्रतिस्पर्धी संघानं 64चं टार्गेट ठेवलंय. आता आम्हाला सुरुवातीपासून आकस्मित हल्ले चढवण्याशिवाय पर्याय नाहीये. वैभव भोईर, बंटी भोईरला हे माहितीये आणि प्रयत्न करतोय, परंतु निलेश अप्रतिम गोलंदाजी आहे. तिसरा बॉल घेऊन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल, शरीर भेदी बॉल. लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू येतोय. मॅच कठीण होत चालली आहे. 3 बॉल निर्धाव आल्यानंतर आस्किंग रन रेट टोटल 21.90च्या इकॉनॉमीने आणि ते असताना पहिल्याच 3 बॉलमध्ये निर्धाव चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर मध्ये येतो तमनाथ संघ. या मॅच मध्ये निराशाजनक राहिले गोलंदाजी. 2 मॅच मध्ये विस्फोटक गोलंदाजी. अकोटाप्याचा बॉल टॉप एज लागते. शॉर्ट फाईन लेगला क्लिअर केलाय. बॉल डीप फाईन लेग मध्ये चाललाय. 4 धाब्यांसाठी धाब्यांचा श्री गणेश करणारा चौकार. 60ची अजूनही आवश्यकता आहे आणि टोटल बॉल शिल्लक येते 14 या मॅच मध्ये. चार बॉल 4. कोलट टाकण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्लिअर केलाय. लॉंग ऑन मध्ये येतोय बॉल. 4 धावसंख्येसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार बंटी भोईरच्या बॅट मधून. शर्यत संपलेले नाहीये, प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. याच उद्देशाने 2 चौकार येत आहेत. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. त्यासाठी आत्मविश्वास इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे आणि त्या आत्मविश्वासानं धावा होतील का यावरती लक्ष आहे. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. टॉप एज लागले पुन्हा एकदा. डीप थर्ड मॅन मध्ये धावतोय क्षेत्ररक्षक. जीवाच्या आकांतानं अंतिम क्षणी बॉल निघून गेलाय. लगातारचा तिसरा चौकार येतोय. बॉल संपले त्या षटकातील. टोटल 6 धावा आल्यात त्या. एकूण 12 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. 64चे लक्ष. अजूनही 52 धावसंख्येची गरज येणाऱ्या 2 षटकांमध्ये. मुगाई माता मुकपेचं क्रीडांगण आणि आता खरं तर त्या माऊल्यांचं शौर्य आठवावं लागेल. त्या शिवरायांचं स्वराज्य आठवावं लागेल. खरं तर मुठभर माऊल्यांना खरं तर सोबत घेऊन स्वराज्याची ज्या राजानं पायाभरणी केली. एक एक माऊला खऱ्या अर्थाने मातेसाठी जमवला राजे शिवछत्रपती शिवरायांनी. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे देखील यांचे देखील शौर्य गुण आठवावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. राजा तुम्ही विशालगडावरती जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे या पावन खिंडीत प्राण अर्पण करणार नाही अशी ग्वाही देणारा एका माऊल्याचं योगदान हवंय आणि एका माऊल्याचं खऱ्या अर्थानं आत्मविश्वास हवा आहे खरं तर या मॅच मध्ये 52 पर्यंत पोहोचण्यासाठी. सचिनचा स्ट्रोक, देखना स्ट्रोक आहे. कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन अवेलेबल. पकडले कॅच. पहिला बॅटर इज फेल नाव. पहिला धक्का इथे पडतोय गारात खऱ्या अर्थानं टीम तमना संघाचा सचिनच्या स्वरूपात.
थँकफुलीचे महत्वाचा धक्का बाद होतोय सचिन. याच्या संपूर्ण दिवसामध्ये कंट्रोल मध्ये होता. लक्ष मोठे प्रेशर आहे. आस्किंग रन रेट वाढत चाललाय आणि त्याच मध्ये बाद झालाय सचिन. अक्षय भुईराला हुक करण्याचा प्रयत्न आहे. डिफाईन लेग मध्ये पाठवायचा होता. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जसे निर्धाव बॉल येत आहेत तसे या मॅच पासून थोडा लांब होत चाललेला आहे. खरं तर दक्ष 11 तमनाच संघ या मॅच मध्ये संपूर्णपणे आता शांतता आहे डगआउट मध्ये. तमनाच संघाच्या देखील 64 धावांचे टार्गेट. 3 बॅक टू बॅक चौकार जरूर आले. त्यानंतर विकेट मिळवली. खरं तर ओव्हर नंबर 2 मध्ये हरिण शरीर भेद या बॉल. रन मिळते एक. एकेरीनं काहीच होणार नाहीये. इथून हल्ले चढवल्याशिवाय पर्यायच नाहीये. कष्टाशिवाय पर्यायच नाहीये. सातत्यानं उल्लेख करत असतो. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नितांत कष्ट घ्यावेच लागतात. खेळ असो किंवा आयुष्य. सांगणारे बरेच असतात की तुला असं करायचं तसं करायचं. शेवटी मैदानात स्वतःलाच लढावं लागतं. आणि या 64चा पाठलाग करत असताना सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. मिड विकेट मध्ये अलॉंग द कार्पेट. केरीनं काहीच फरक पडणार नाही. आता मानगाव संघाला देखील इतक्या बलाढ्य धावा जमवल्यानंतर एक विस्फोटक इनिंग साकारली निलेशनं. टोटल 12 बॉल मध्ये 46. तशी नॉक इनिंग हवी आहे खरं तर तमनाच संघासाठी एका फलंदाजाची. परंतु आता कठीण होत चाललंय लक्ष. टोटल 4 बॉलचा खेळ संपलाय. षटकातील 8 बॉलचा खेळ बाकी आहे. क्रॉस द बॅट पुन्हा एकदा. आता प्रत्येक बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. बॉल देखील योग्य टप्प्यावरती डिलिव्हर्ड होत आहेत. एक गोष्ट चांगली झाली ना की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक खऱ्या अर्थानं कन्वर्ट होतात त्या चांगल्यामध्ये. हा एक क्रिकेटचं खरं वैशिष्ट्य आहे. मोमेंटम इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट गेम. एकदा मोमेंटम का शिफ्ट झालं ना ते कॅरी ऑन करणं पुन्हा अतिशय कठीण असतं. आणि तेच काहीतरी चिन्ह दिसतंय मैदानाच्या आतमध्ये तमनाच संघाच्या विरोधात. ऑन साइडला लॉंग ऑफ मधून बॉल निघून गेलाय सीमा पार. संघर्षमय षटकार येतोय बॅटर बंटीच्या बॅटमधून. ओव्हर कम्प्लीटेड नाव टुवर्ड्स कम्प्लीट ऑफ दिस मॅच. 64चं टार्गेट. टोटल स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली तर साथी स्कोरर कल्पेश रुडे माहिती सांगताय. टोटल रन्स ऑन स्कोर कार्ड 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. टीम दक्ष 11 छत्रपती क्रिकेट संघ तमनात. 64 टार्गेट. अजूनही 43 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉल मध्ये. बॉल आणि अंतिम 43 धावसंख्येची गरज आहे. कठीण झालाय सामना तमनाच संघासाठी. लोवर फुलटॉस बॉल स्वीपचा फटका. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. मिस फिल्डिंग केली आणि बॉल सीमा पार. 5 बॉल आता 39 ची दरकार आहे सामना जिंकण्यासाठी दक्ष 11 तमनाच संघाला. संपूर्ण दिवसभरातील मेहनत या तिसऱ्या मॅच मध्ये एकमेकाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल दूर असतं या मॅच मध्ये पोहोचल्यानंतर. आणि या एक पाऊल पुढे टाकत असताना हा थोडा कमी पडला बॉलिंग अटॅक मध्ये तमनाच संघ. 5:39. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा स्वीपचा फटका. मिड विकेट मध्ये एक टप्प्याचा अंतर गाठत पुन्हा मिळतायत 4 धावा. वेळ निघून गेली परंतु अंतिम क्षणी संघर्ष करण्याच्या या धावा येत आहेत बॅटर बंटी आणि अक्षय भोईरच्या बॅटमधून. मान 40-45 ची गरज असती ना 3 षटकांमध्ये तर हा सामना अगदी चुरशीचा होऊ शकला असता. प्रत्येक गोलंदाजावरती काउंटर अटॅक केलं. सुरुवातीपासून हल्ले चढवले ना तिथून 2 गोलंदाज आपोआप दुमावले या मॅच मध्ये. आणि ते दुमदुमवत असताना संपूर्ण बॅटनं सुगंध दरवळला या मॅच मध्ये निलेश भद्रिकेच्या बॅटनं. आणि हा फुलटॉस बॉल फुलटॉल वसूल केलाय. निर्णायक क्षणी येत आहे त्या संघर्ष करण्याच्या दावा टीम तमनाच संघासाठी अक्षय भोईरच्या बॅटमधून. थ्री बॉल लेफ्ट. 29चं टार्गेट अजून बाकी आहे. हा वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती. लाईन ओळखली तर बॅटरनं
गोलंदाजानं. फलंदाजाचा स्टान्स खरं तर शफल झाला होता, त्यानंतर योग्य टप्प्यावरती हा बॉल निघून गेला. निर्धाव आता 2 बॉल शिल्लक आहेत, 29 धावसंख्येची गरज. 29 धावा जरूर अजून कमी आहेत विजयापासून. ज्या खराब चुका केल्या गोलंदाजी मार्कवरती त्या थोड्याशा कमी पडल्या मॅचमध्ये मी तर म्हणेल तमनाथ संघाला. चुकी केली आहे. नो बॉलचा इशारा आहे बिमरचा. नो बॉल. पंच माही सर आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंच खंडू लोबी सर देखील सांगतायत. 1 मोर एक्स्ट्राची ऍड होते धावफलकावरती. धाव टोटल 28 ची अजूनही गरज आहे. 2 बॉल मध्ये 28 धावसंख्येची गरज. सामना खरं तर औपचारिकता बाकी आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, सातत्यानं ॲज अ कॉमेंटेटर उल्लेख करत आलेलो आहे. उलाट टाकलाय बॉल पॅडवरती आदळलाय. पंचांकडे लेग विपोरची अपील आणि फ्रीडचा बॉल आहे. 1 बॉलचा आता खेळ बाकी आहे. एक बॉल अंतिम बाकी आहे. एक बॉल 28. विन द मॅच माणगाव संघ ठरलाय टॉप 4 मध्ये जाणारा, सेमी फायनल नंबर 2 मध्ये जाणारा आजच्या दिवसातील माणगाव संघ ठरलाय विजेता संघ आणि सेमी फायनल मध्ये ते पोहोचलेत. शेलू गुरु 11 शेलू संघाच्या विरोधात ते सेमी फायनल नंबर 2 मध्ये सेमी फायनल खेळताना दिसतील. चला, शेलू संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर आपण नाणेफेकीसाठी या. आणि त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सर्वांना तमाम प्रेक्षकांना देखील माहिती आहे, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच पुकारण्याची देखील गरज नाहीये, परंतु एक